क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। आर्णी दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनावरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ आर्णी पेटले। दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ शनिवारी आर्णी शहरातील विद्यार्थी तसेच सामाजिक, शेतकरी आणि युवक संघटनांनी एकत्र येत भव्य निषेध मोर्चा काढला। हा मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेल्या तहसील कार्यालयावर धडकला। हजारो विद्यार्थी, विद्यार्थिनी, महिला, युवक आणि प्रतिष्ठावंत नागरिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहर घोषणांनी दणाणून गेले। हातात संविधानाच्या प्रति, मागण्यांचे फलक आणि बॅनर घेऊन आंदोलकांनी शिक्षण वाचवा, संविधान वाचवा, तानाशाही नाही चालणार, विद्यार्थ्यांवरील दडपशाही बंद करा अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून सोडला। तसेच विद्यार्थ्यांच्या लोकशाही हक्कांवर होत असल्याचा आरोप असल्याचा हस्तक्षेपाचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त केला। तहसील कार्यालयासमोर झालेल्या सभेत वक्त्यांनी दिल्लीतील घटनेचा निषेध नोंदवत शिक्षणाचे कथित व्यापारीकरण, वाढती बेरोजगारी, शिष्यवृत्तीचे प्रश्न आणि शिक्षणावरील वाढत्या आर्थिक भारावर कठोर टीका केली। इतर वक्त्यांनीही विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस कारवाईचा निषेध नोंदवत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत आणि विद्यार्थ्यांच्या लोकशाही अधिकारांचा सन्मान राखावा अशी मागणी केली। हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी आर्णी पोलिसांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते। मोर्चानंतर शिष्टमंडळाने तहसीलदारामार्फत भारताचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केले। दिल्लीतील घटनेच्या निषेधार्थ आर्णीमध्ये निघालेला हा मोर्चा विद्यार्थी, युवक, शेतकरी आणि सामाजिक संघटनांच्या एकजुटीचे प्रतीक ठरले। या आंदोलनाची शहरभर जोरदार चर्चा रंगली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रंजना आडे, आर्णी, यवतमाळ। जंतर मंतर दिल्ली येथे विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्यांना शिक्षा द्यावी, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या परिवाराला 1 कोटीची आर्थिक मदत द्यावी, विद्यार्थ्यांना दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावे, भविष्यात नीट किंवा इतर कोणतीही परीक्षांमध्ये गोंधळ किंवा घोळ येणार नाही याची ग्वाही द्यावी, ऑनलाईन पेपरचा गोंधळ बंद करावा, सर्व विद्यार्थ्यांना एक पारदर्शक, प्रामाणिक आणि न्याय परीक्षा पद्धती मिळाली पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही हा आमच्या हक्कासाठी करत आहोत, आमचा हक्क आहे, आमचा फ्युचर सेव्ह करण्यासाठी करत आहोत। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।